नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता. अजितदादांची देवगिरीवर आज सकाळी 10 वाजता बैठक. शिरूरमधील आमदार उपस्थित राहणार. आज दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार. बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता. महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी. अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली तर शहा पुन्हा शिंदे फडणवीस अजितदादांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती. साताऱ्याच्या जागेसाठी भाजपा आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच. 2 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीमध्ये ठाण मांडून तर अजित पवार गटाचाही साताऱ्याच्या जागेवर दावा. उदयनराजे भोसले अमित शहा यांची भेट पुन्हा लांबणीवर. आज अमित शहा उदयनराजे यांना भेटण्याची शक्यता. गेल्या 2 दिवसांपासून उदयनराजे भेटीसाठी दिल्लीत. सुनील तटकरेंनी फ्रॉड करून पैसे कमावले, माझ्याकडे पुरावे. विजय शिवतारेंचे तटकरेंवर गंभीर आरोप. तर शिवतारेंच्या मनावर परिणाम झाल्यानं ते काहीही बोलतायत, तटकरेंचा पलटवार. मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी. अजित पवार गटाचे उमेश पाटील आक्रमक. मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना वेळीच आवरावं, नाहीतर यावेळेला शिवतारेंचं डिपॉझिट जप्त करावं लागेल. अजित पवार गटातील सुरज चव्हाणांचा इशारा. अजित पवार फक्त मोठमोठ्या गोष्टी करतात. अर्थमंत्री असूनही गुंतवणी प्रकल्पासाठी निधी दिला नाही. अजित पवारांना लोक भीतीपोटी दादा म्हणतात, शिवतारेंचं वक्तव्य. बारामतीमध्ये कमळाच्या चिन्हावरही लढण्यास तयार. विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. माझी भूमिका मुख्यमंत्री शिंदेंना समजावून सांगितली. माझ्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असेल तर राजीनामा देतो, असंही वक्तव्य. युती धर्म पाळायला लागेल, शिवतारेंना स्पष्ट सूचना. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. बारामती पुरोगामी महाराष्ट्राचा केंद्रबिंदू. टीका करणं हे माझ्या संस्कारामध्ये नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. ज्या लोकांना 30 वर्ष विरोध केला त्याच लोकांसोबत तुम्ही गेलात. आम्ही वडीलधाऱ्यांसोबत राहिलो, ही आमची चूक आहे का? रोहित पवारांचा अजित पवारांना सवाल. शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हे आजपासून लोकसभेसाठी प्रचार करणार. पीएमटी चौकातील शिवाजी महाराज स्मारक पासून प्रचाराला सुरुवात करणार. माजी मंत्री विजय शिवतारे आज इंदापूरच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामधील विविध गावांना भेटी देणार. इंदापूरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा. शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत मेळाव्याला उपस्थित राहणार. नागपुरात नितीन गडकरींच्या प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. मला जबाबदारी पंतप्रधान मोदींनी दिली. माझं तिकीट राज्यानं नाही, सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय. मला लोकसभा लढवायची नव्हती. तिकीट जाहीर झाल्यानंतर बुद्धीनं निर्णय घेतला आणि मन कपाटामध्ये काढून ठेवलं. बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडेंचं विधान. पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वसंत मोरे अपक्ष लढणार. पक्षाने आदेश दिल्यास भंडारा गोंदियातून लोकसभा लढणार. पक्ष देईल तो आदेश मान्य करावा लागेल. नाना पटोलेंकडून उमेदवारीचे संकेत. उद्धव ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केला, ते योग्य नाही. पटोलेंची प्रतिक्रिया. ठाकरेंनी नाव जाहीर केलं तरीही चर्चेतून मार्ग निघेल, असाही आशावाद. पटोले आमचे मित्र, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. संजय राऊतांचं वक्तव्य. सांगलीचा उमेदवार ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर पटोलेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठी वाढल्या. राठोड, दानवे, महाजन सागर बंगल्यावर तर राहुल दानवेकर, प्रवीण परदेशीही फडणवीसांच्या भेटीला. माडाची जागा रासपला द्यावी ही इच्छा, पण मविया नेत्यांना विचारामध्ये घेऊन निर्णय घेऊ. शरद पवारांचं वक्तव्य. तर पक्षामध्ये होणाऱ्या इन्कमिंगबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल, पवारांचं सूचक विधान. महायुतीच्या जागा आटपावर तिढा कायम. अमरावती, माढा, सातारा, रत्नागिरी, नाशिक, रामटेक या जागांवरून तिढा कायम. रात्री उशिरा महायुतीच्या तिन्ही नेत्यांची वर्षावर बैठक. वर्षभरापूर्वी राजकारणामध्ये यावं वाटत नव्हतं, मात्र आता महाराजांनाच मैदानामध्ये उतरण्याची वेळ आली आहे. शाहू महाराजांचं वक्तव्य. तर जनतेच्या आग्रहाखातर मी उभा, असंही विधान. राज ठाकरेंनी नाशिकमधून लोकसभा लढवावी, मनसैनिकांची मागणी. मनसैनिकांकडून राज ठाकरेंना सह्यांचं पत्र. अहमदनगरमधून निलेश लंके हे पत्नी राणी लंकेंना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक. आमदारकीला तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून लंकेंची खबरदारी. तर तुतारी कोण वाजवणार हे लवकरच कळेल, राणी लंकेंचं वक्तव्य. काँग्रेसचे नेते संजय निरुपम लोकसभा लढण्यासाठी इच्छुक. यावेळेला मीच खासदार होणार, संजय निरुपमांना विश्वास. हातकणंगलेमधून लोकसभा लढण्यावर राजू शेट्टी ठाम. मवियानं उमेदवार दिल्यास तिरंगी लढतीचा राजू शेट्टींचा इशारा. उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडून स्वरा भास्कर, राज बब्बर यांचं नाव चर्चेत. अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव आघाडीवर. स्वरा भास्करनं दिल्लीमध्ये रमेश चेन्निथलांची भेट घेतली.
अभिनेता गोविंदानं घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, सूत्रांची माहिती. 5 दिवसांपूर्वी शिंदे आणि गोविंदाची भेट झाल्याची माहिती. गोविंदा शिंदे गटामध्ये प्रवेश करून मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणूक लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. शरद पवार गट निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गटाविरोधात तक्रार करणार. अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरल्यानं आक्षेप. आयोगानं कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचाही इशारा. भाजपकडून राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. राऊतांचं वक्तव्य पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारं, आयोगानं कारवाई करावी. राऊतांच्या औरंगजेब वक्तव्याची भाजपकडून आयोगाकडे तक्रार. उद्धव ठाकरेंची शिवसेना संजय राऊतांनी संपवली. आता राहिलेली लोकसभेमध्ये संपेल. बबनराव लोणीकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरे हेच औरंगजेबी प्रवृत्तीचे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी भावाला पक्षातून काढलं. बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख. पक्ष, घड्याळ आणि झेंडा सर्व चोरून घेऊन गेले. चोरी होते पण आपण घर चालवणं बंद करत नाही. शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा. तर तुतारी घेऊन नव्या उमेदीनं काम करू, पवारांना विश्वास. गुरुवारी संसदेमध्ये निर्मला सीतारामन यांचा अशोक चव्हाणांविरोधात आरोप आणि सोमवारी अशोक चव्हाण भाजपात. आता भाजपनं सांगावं अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत की नाही, सुप्रिया सुळेंचा भाजपला खोचक सवाल. माझं बोट धरून राजकारणामध्ये आल्याचं मोदी म्हणतात, पण माझं बोट धरून राजकारणामध्ये आलेले कधीही असं काम करणार नाहीत. पवारांचा मोदींवर हल्लाबोल. मोदींनी आखलेली धोरणं हिताची नसल्याचीही टीका. काही जणांना 100 कोटींचा फायदा दलालीमुळे झाला. त्यांना सामान्य लोकांचा नाही तर स्वतःचा विकास करायचा होता, रोहित पवारांची टीका. नमो रोजगार मेळाव्यामध्ये 43,000 नोकऱ्यांचं आश्वासन, पण 10,000च नोकऱ्या दिल्या. 33,000 नोकऱ्या गेल्या कुठे, सुप्रिया सुळेंचा सवाल. कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. बारामतीमधल्या मेळाव्यामध्ये आमदार रोहित पवारांचा निर्धार. आम्हाला तुतारी चिन्ह मिळणं हे शुभ संकेत, त्यामुळे आम्ही रडणारे नाहीत, लढणारे आहोत. बारामतीच्या व्यापारी महासंघटना मेळाव्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सुप्रिया सुळेंची कामगिरी सगळ्यांना माहिती. सुप्रिया सुळेंना विक्रमी मतानं विजयी करा, शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन. एकनाथ खडसेंना विधान परिषदेमध्ये निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी मेहनत घेतली. खडसे अजित पवारांच्या सहकार्यामुळे आमदार आहेत, अनिल पाटलांचं वक्तव्य. जाब विचारण्यासाठी आलेल्या मराठा तरुणांना भाजप कार्यकर्ते म्हणणं चुकीचं, प्रणिती शिंदेंनी माफी मागावी. सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवी मोहितेंची मागणी. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळांनी घेतली नीलम गोऱ्हेंची भेट. नीलम गोऱ्हेंकडून मोहोळ यांना लोकसभेच्या विजयासाठी शुभेच्छा. बुलडाण्यामध्ये शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. बुलडाणा लोकसभेमध्ये काँग्रेसचा उमेदवार देण्यासाठी राजीनामे. भिवंडी लोकसभा काँग्रेस पक्षानं लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह. भिवंडी मतदारसंघामध्ये शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच. मला अमरावतीमधून उमेदवारी दिल्यास बच्चू कडू उमेदवार देणार नाहीत. शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांचा दावा. भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी, अडसूळांची प्रतिक्रिया. मनसे 2 जागांवर लढण्यानं फार परिणाम होणार नाही. मनसेच्या माहितीमध्ये संभाव्य सहभागाबद्दल शरद पवारांची प्रतिक्रिया. जळगावमध्ये रोहिणी खडसे करणार रक्षा खडसेंविरोधात प्रचार. रक्षा खडसेंनी दूध संघ निवडणुकीमध्ये माझ्या आईविरोधात प्रचार केला होता. प्रत्येक निवडणुकीमध्ये रक्षा खडसेंनी आमच्या विरोधात विचार केला, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. बीड लोकसभेसंदर्भात अधिकृत भूमिका लवकरच मांडणार, ज्योती मेटेंची प्रतिक्रिया. लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडणार असल्याचंही वक्तव्य. परभणी लोकसभेची जागा भाजपला मिळावी. भाजप नेते बाबासाहेब जामगेंची फडणवीसांकडे मागणी. फडणवीसांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची जामगेंची माहिती. लोकसभा निवडणुकीसाठी अर्जासाठी धाराशिवमधील मराठा तरुणानं सोयाबीन तारण ठेवून घेतलं. 1 लाख रुपये. अमोल जाधवांच्या आई वडिलांसह पत्नी भरणार लोकसभेचा अर्ज. मराठा आरक्षण मागणीसाठी समाज आक्रमक. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीमध्ये मुक्काम. मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवाल अटकेत. अरविंद केजरीवालच घोटाळ्याचे मास्टरमाइंड. केजरीवालांनी 600 कोटी कमावले तर 45 कोटी रुपये हवालामार्फत गोव्याला पाठवले. ईडीचा कोर्टामध्ये मोठा दावा. माझं जीवन देशासाठी समर्पित. जेलबाहेर असो की जेलमध्ये असो, देशासाठी काम करत राहणार. अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया. मफलरवाला गेला आत, आता पट्टेवाला पण जाईल. केजरीवालांच्या अटकेनंतर नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामाची समिती सदस्य आणि पुरातत्व विभागाकडून पाहणी. गर्भगृह, सोळखांबी, सभामंडपाची पाहणी करून ठेकेदारानं काम वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना. लोकसभा निवडणुकांमुळे सीईटीसह विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल. 16 ते 30 एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या. सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर.
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी, मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्टी. कोकणातील 105 गावं रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यामध्ये, सिडकोकडे सोपवलेल्या 1635 गावातून निवड, 105 गावांमध्ये नवीन नगर होणार. रेल्वे स्थानकांमधील प्रसाधनगृहांमध्ये आता QR कोड स्कॅनची सुविधा, सुट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेचा उपक्रम. अंधेरीमधल्या गोखरे पुलाबाबतच्या ढिसाळ नियोजनावरून मुंबई पालिकेवर टीकेची जोड, सुरुवातीपासून पुलाच्या कामाची जबाबदारी असलेली उपायुक्त उल्हास महाले यांना मात्र सेवानिवृत्तीनंतर सरकारची मुदतवाढ. कुख्यात गँगस्टर कुमार पिल्लईचा साथीदार प्रसाद पुजारीचं चीनमधून प्रत्यार्पण, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला यश, अधिक तपास सुरू. गोंदियामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, दवाखान्यामध्ये अवैध गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस, बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल. गोंदियामध्ये घरफोडी करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात, आरोपीवर 25 गुन्ह्यांची नोंद, 15,33,000 रुपयांचे दागिने हस्तगत, गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, 10 कोटी 60 लाखांचं सोनं, हिरे, परदेशी चलन जप्त. नंदुरबार जिल्ह्यामधल्या विहिरींमध्ये अत्यल्प पाणीसाठा, पाणी नसल्यानं शेतकरी चिंतेत. नंदुरबार जिल्ह्यामधील तापी नदीवरील बेरीज बेवारस अवस्थेमध्ये, लाखो करोडोंचा खर्च, प्रशासनाचं दुर्लक्ष. धुळ्याच्या चौगावाजवळील रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये बदलत्या तापमानामुळे आरोग्याच्या समस्या, सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. धुळे मतदारसंघामध्ये काँग्रेससमोर यंदा आव्हान, सुभाष भामरेंकडून गाठीभेटी घेण्यास सुरुवात, भाजप कार्यालयाबाहेर भामरे यांचे मोठे कटआउट्स. धुळे शहर मतदारसंघामध्ये 45 केंद्रांमध्ये सीसीटीव्हीची नजर, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ऍक्शन मोडवर.